हॅलो स्टुडंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑक्टोबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे अंतराळ. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. नासानं एका धातू सदृश किंवा धातू समृद्ध लघुग्रहाच्या अभ्यासासाठी एक मोहीम सुरू केलेली आहे. ओके, काय आहे ही मोहीम, काय आहे हा लघुग्रह, आपण वन बाय वन बघूयात. ओके, सो न्यूज काय आहे, नासाची धातू समृद्ध लघुग्रहाच्या अभ्यासासाठीची मोहीम. एक असा लघुग्रह आहे जो धातूंनी समृद्ध आहे. लोह, निकेल, सोन्यापासून इतर बरेच धातू जे आहेत त्या धातूंनी समृद्ध असलेला हा लघुग्रह त्या ठिकाणी आहे. जी मोहीम आणि यान आहे त्या यानाचं नाव काय आहे तर सायकी. ओके, सायकी हे या लघुग्रहाचं नाव आहे, म्हणून या मोहिमेला पण सायकी असंच नाव देण्यात आलेलं आहे. 13 ऑक्टोबर 2023 रोजी या मोहिमेचं प्रक्षेपण करण्यात आलं. फाल्कन रॉकेट जे स्पेस एक्स कंपनीचं आहे, या रॉकेटच्या माध्यमातून हे यान स्पेसमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. जुलै 2029 मध्ये हे यान जे आहे ते सायकी लघुग्रहावर त्या ठिकाणी पोहोचणार आहे. आणि हा सायकी लघुग्रह मंगळ आणि गुरुग्रहांच्या दरम्यान जो काही लघुग्रहांचा पट्टा आहे त्या लघुग्रहांच्या पट्ट्यांमध्ये हे 16 सायकी नावाचं लघुग्रह आहे, त्या लघुग्रहावर पोहोचण्याची अपेक्षा त्या ठिकाणी आहे. ओके, सो अशा प्रकारे ही सगळी मोहीम आहे. लॉन्चिंग झालेलं आहे ऑक्टोबर 2023 मध्ये आणि साधारणपणे त्या ठिकाणी ऑगस्ट 2029 मध्ये सायकी नावाचं जे काही लघुग्रह आहे त्याच्यावर हे पोहोचणार आहे. ह्याचा फायदा काय होणार आहे तर आपल्या सूर्यमालेतील ग्रहांची धातुमय केंद्रे कशी तयार झाली असावीत याचा अंदाज त्या ठिकाणी शास्त्रज्ञांना येणार आहे. अशा प्रकारे धातू समृद्ध लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेली पहिलीच मोहीम त्या ठिकाणी आहे. 16 सायकी नावाचा लघुग्रह आहे, ज्या लघुग्रहाच्या अभ्यासासाठी ही मोहीम आहे. सो हा लघुग्रहांच्या कक्षेतून फिरणारा अत्यंत दुर्मिळ असा लघुग्रह आहे. 280 किलोमीटर त्याची लांबी आहे आणि या लघुग्रहावर लोह आणि निकेलचं प्रमाण त्याच्या एकूण वस्तुमानाच्या 30 ते 60% आहे. म्हणजे 30 ते 60% या लघुग्रहाचं एकूण वजनापैकी वजन जे आहे ते लोह आणि निकेलनं व्यापलेलं त्या ठिकाणी आहे. सो दोन गोष्टी त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतात आयोग. एक तर धातू समृद्ध लघुग्रहाच्या अभ्यासासाठी खालीपैकी कोणत्या अवकाश संस्थेनं मोहीम राबवलेली आहे नासानं, किंवा ह्या मोहिमेचं नाव काय आहे, किंवा ह्या लघुग्रहाचं नाव काय आहे, आयोग असा प्रश्न विचारू शकतो. ओके, चलो. नंतर पुढची अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. सगळ्यांना माहीत आहे पुढच्या काही वर्षांमध्ये त्या ठिकाणी भारत मानवाला स्पेसमध्ये त्या ठिकाणी पाठवणार आहे. आणि स्पेसमध्ये पाठवण्यासाठी भारताची जी काही मोहीम आहे तिचं नाव आहे गगनयान. भविष्यात जेव्हा आपण ही मोहीम राबवू आणि काही कारणास्तव ही मोहीम अपयशी ठरली तर हे जे काही अंतराळवीर आपण स्पेसमध्ये पाठवणार आहोत त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणता यावं म्हणून एका यानाची यशस्वी चाचणी इस्रोनं त्या ठिकाणी केलेली आहे. ओके, सो गगनयान मोहिमेच्या यानाची यशस्वी चाचणीचं नाव आहे टेस्ट व्हेकल अबॉर्ट मिशन, त्याला TVD1 असं देखील त्या ठिकाणी म्हणतात. 21 ऑक्टोबर 2023 रोजी चाचणी झाली. याचा उद्देश काय आहे, गगनयान मोहिमेत आपत्कालीन स्थितीमध्ये म्हणजेच इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये अवकाशवीरांना प्रक्षेपापासून वेगळं करणं. सगळ्यांना माहीत आहे एक प्रक्षेपक त्या ठिकाणी असणार आहे आणि या प्रक्षेपकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण अंतराळवीरांना स्पेसमध्ये पाठवणार आहोत. परंतु जर या गगनयान मोहिमेमध्ये काही प्रॉब्लेम्स आले तर ह्या मोहिमेमधील हा जो काही रॉकेट आहे त्या रॉकेटपासून वेगळं करण्यासाठी अंतराळवीरांना सेफली बाहेर आणण्यासाठी ही TVD1 नावाची मोहीम त्या ठिकाणी होती. मोहीम अयशस्वी होत असल्यास म्हणजे अपयशी होत असल्यास अंतराळवीरांना सुरक्षित परत आणण्यासाठी ही मोहीम त्या ठिकाणी असणार आहे. ओके, नियोजनानुसार क्रू मॉडेल आणि क्रू एस्केप सिस्टीम बंगालच्या खाडीमध्ये सुरक्षित आणि अचूक पद्धतीनं अवतरलं. ओके, सो बेसिकली हे लॉन्चिंग होत असताना हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय बघा, हे लॉन्चिंग त्या ठिकाणी आहे आणि याच्यापासून हे सेपरेट क्रू मॉडेल आणि क्रू एस्केप सिस्टीम सेपरेट झालेली आहे. इथं तुम्हाला दिसते बघा, अशा प्रकारे त्या ठिकाणी हे यान असणार आहे आणि ह्या यानामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारे हे क्रू मॉडेल त्या ठिकाणी असणार आहे आणि या ठिकाणी हे अंतराळवीर असणार आहे. जर लॉन्चिंग करताना काही प्रॉब्लेम्स आले तर अशा पद्धतीनं त्याला सेपरेट केलं जाईल आणि पॅराशूटच्या माध्यमातून ते आपल्या बंगालच्या खाडीमध्ये उतरवलं जाणार आहे. सो
आपल्या अंतराळवीरांची सेफ्टी जास्त महत्त्वाची आहे म्हणून ही इस्रोची मोहीम त्या ठिकाणी आहे. अशा तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी करणारा भारत, रशिया, अमेरिका आणि चीन नंतरचा चौथा देश त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आपण एक चर्चेतील मोहीम बघणार आहोत, तिचं नाव आहे पार्कर सोलार प्रोब. जसं आपल्या सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आपण आदित्य L1 नावाची मोहीम राबवलेली आहे, तसंच नासाची जी काही सौर मोहीम आहे त्या नासाच्या सौर मोहिमेला पार्कर सोलार प्रोब म्हणतात. आणि ही मोहीम मध्यंतरी चर्चेत होती. चर्चेत असण्याचं कारण काय आहे तर ही जगातली सर्वात वेगवान मानवनिर्मित वस्तू ठरलेली आहे. आणि तिचा वेग किती आहे तर जेव्हा हे यान सूर्याभोवती प्रदक्षिणा मारत होतं तेव्हा त्याचा वेग किती होता बघा, 6,35,266 किलोमीटर पर आवर एवढा स्पीड होता. आणि कोणत्याही एका मानवनिर्मित वस्तूनं एवढा वेग गाठलेली पहिली वस्तू त्या ठिकाणी होती. सो पार्कर सोलार प्रोब हे एक यान आहे, हे सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा मारत आहे आणि हे जगातील सर्वात वेगवान मानवनिर्मित वस्तू ठरलेली आहे. 6,35,266 किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग होता. 12 ऑगस्ट 2018 मध्ये या मोहिमेचं प्रक्षेपण त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. आणि या मोहिमेचं, या यानाचं वैशिष्ट्य हे आहे की सूर्याच्या अतिशय जवळ जाणारे यान. असं म्हटलं जातं हे यानानं सूर्याला टच केलं, असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. टच केलं म्हणजे सूर्याच्या अतिशय जवळ गेलेलं हे यान ठिकाणी आहे. ओके, येस. आता आपण संक्षिप्त घडामोडी बघूयात. जागतिक अंतराळ सप्ताह स्पेस वीक 4 ते 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. स्पेस अँड एंटरप्रेन्योरशिप अशी त्याची थीम त्या ठिकाणी आहे. नंतर चंद्राच्या अति दूर भागातील नमुने आणण्यासाठी चीन देशानं जी काही मोहीम राबवलेली आहे त्याचं नाव आहे चँग-E6. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही सूचना इस्रोला दिलेल्या आहेत. त्यातली पहिली सूचना आहे 2035 पर्यंत भारतानं अवकाश स्थानकाची निर्मिती करावी, म्हणजे स्पेस स्टेशनची निर्मिती करावी. 2040 पर्यंत भारतातील अवकाशवीरांना चंद्रावर उतरावायचं आहे. जसं 23 ऑगस्ट 2023ला आपण त्या ठिकाणी चंद्राच्या भूमीवरती आपलं यान उतरवलं, तसंच 2040 पर्यंत मानवाला, भारतातल्या अंतराळवीरांना चंद्रावरती उतरावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शुक्राच्या कक्षेत आणि मंगळाच्या जमिनीवर यान पाठवण्याची तयारी सुरू करा, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नंतर इराण देशानं आपला एक लष्करी उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे, त्याचं नाव आहे नूर-3. सो आयोग हाच प्रश्न विचारेल की नूर-3 हा खालीपैकी कोणत्या देशाचा लष्करी उपग्रह आहे, त्याचं नाव आहे इराण. नंतर युरोपमधील पहिलं पूर्णपणे खाजगी रॉकेट जे आहे त्याचं नाव आहे मिउरा. याची निर्मिती स्पेनमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. इस्रोनं स्पेसच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी स्पेस ऑन व्हील्स नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये विज्ञान भारती नावाच्या संस्थेनं त्यांना सहकार्य केलेलं आहे. नंतर अपना चांद्रयान नावाचे एक वेब पोर्टल केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेलं आहे आणि त्याचं अनावरण धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी केलेलं आहे. नंतर 17 वर्षानंतर नासाची एक मोहीम बंद झालेली आहे, तिचं नाव आहे कॅलिप्सो. ओके, व्हॉट इज कॅलिप्सो? क्लाउड एरोसोर लिडार अँड इन्फ्रारेड पाथफाइंडर सॅटेलाइट ऑब्झर्वेशन. म्हणजे काय तर या माध्यमातून, या मोहिमेच्या माध्यमातून पृथ्वीचं हवामान आणि हवेची गुणवत्ता यांचं विश्लेषण केलं जाणार होतं. 2006 मध्ये नासानं या मोहिमेचं लॉन्चिंग त्या ठिकाणी केलं होतं. नंतर अंतराळामध्ये प्रवास करणारी पहिली पाकिस्तानी व्यक्ती ठरलेली आहे नामिरा सलीम. ह्या एक महिला त्या ठिकाणी आहे. व्हर्जिन गॅलेक्टिक नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीच्या माध्यमातून नामिरा सलीम यांनी अंतराळामध्ये प्रवास केलेला आहे. नंतर एखाद्या कंपनीवर स्पेस डेब्रिस किंवा अवकाश कचरा दंड ठोठावणारा देश अमेरिका. अमेरिकेने एका कंपनीवर स्पेस डेब्रिस नावाचा एक फाईन त्या ठिकाणी लावलेला आहे. स्पेस डेब्रिस काय तर सगळ्यांना माहीत आहे, मोठ्या प्रमाणात सॅटेलाइट्स विविध देशांकडून सोडले जातात आणि हे सॅटेलाइट्स निकामी झाल्यानंतर हे अवकाशात फिरत राहतात आणि हे एवढ्या वेगाने फिरत राहतात की एकमेकावर आदळल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्याचे तुकडे आपल्या स्पेसमध्ये पसरलेले आहेत आणि अवकाशात त्याचा कचरा निर्माण झालेला आहे. सो अमेरिकेनं अशा प्रकारे एका कंपनीवर स्पेस डेब्रिस दंड त्या ठिकाणी आकारलेला आहे. ओके, येस. नेहमीप्रमाणे आपण आता क्विक रिव्हिजन करूयात. काय काय बघितलंय आपण ते बघूयात. ओके, नासानं धातू समृद्ध लघुग्रहाच्या अभ्यासासाठी एक मोहीम राबवलेली आहे, त्याचं नाव आहे सायकी. 16 सायकी नावाचा एक लघुग्रह आहे. तो लघुग्रह धातूंनी समृद्ध आहे म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी नासानं पाठवलेला आहे. मंगळ आणि गुरुग्रहांच्या मध्ये जो लघुग्रहांचा पट्टा आहे त्याच्यामध्ये हा त्या ठिकाणी
लघुग्रह त्या ठिकाणी आहे. 2029 पर्यंत हे यान त्याच्यावरती पोहोचणार त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर गगनयान मोहिमेतील यानाची यशस्वी चाचणी इस्रोने केलेली आहे. त्याचं नाव आहे TVD-1. आपत्कालीन परिस्थितीमध्ये अवकाशवीरांना प्रक्षेपकापासून वेगळं करण्यासाठी ही मोहीम आहे. जर भविष्यात ही मोहीम अयशस्वी होत असेल तर अंतराळवीरांची सुरक्षितता आपल्या दृष्टीनं महत्त्वाची आहे, म्हणून अंतराळवीरांना सुरक्षित पृथ्वीवर परत आणण्यासाठी ही मोहीम त्या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारची चाचणी घेणारा भारत जगातला चौथा देश आहे. पार्कर सोलार प्रोब नावाची मोहीम मध्यंतरी चर्चेत होती. नासाची एक सोलार मोहीम आहे. ही चर्चेत का होती? की जगातली ही सर्वात वेगवान मानवनिर्मित वस्तू ठरलेली आहे. 6,35,266 किलोमीटर प्रति तास एवढा वेग तिनं गाठलेला आहे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा मारताना. 12 ऑगस्ट 2018 मध्ये तिचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे सूर्याच्या अतिशय जवळ जाणारं यान म्हणून त्याला ओळखलं त्या ठिकाणी जातं. 4 ते 10 ऑक्टोबर हा अंतराळ सप्ताह दिवस म्हणून साजरा केला जातो. चायनानं चांग-E6 नावाची चांद्र मोहीम राबवलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोला काही सूचना केलेल्या आहेत. त्यातली पहिली सूचना आहे 2035 पर्यंत भारताच्या अवकाश स्थानकाची निर्मिती करा. 2040 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवा. शुक्राच्या कक्षेत आणि मंगळाच्या जमिनीवर यान पाठवण्याची तयारी सुरू करा. नूर-3 हा इराणचा लष्करी उपग्रह आहे. युरोपमधील पहिलं पूर्णपणे खाजगी रॉकेट, त्याचं नाव आहे म्युरा-1. स्पेनमध्ये त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. इस्रोनं अरुणाचल प्रदेशमध्ये स्पेस ऑन व्हील्स नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. केंद्र शिक्षण मंत्रालयानं अपना चंद्रयान पोर्टल सुरू केलेलं आहे. 17 वर्षानंतर नासानं कॅलिप्सो नावाची मोहीम बंद झालेली आहे. अंतराळात प्रवास करणारी पहिली पाकिस्तानी व्यक्ती ठरलेली आहेत नामिरा सलीम, आणि अमेरिकेनं एका कंपनीवर त्या ठिकाणी अवकाश कचरा दंड त्या ठिकाणी लावलेला आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना. तोपर्यंत धन्यवाद.